श्री स्वामी समर्थ. चिंता करत रडू बसू नको. उठ आता, जागा हो. खूप हो, मोठा होणार आहे चमत्कार. सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आई तुला सांगत आहे, बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत वाचा आणि आनंदाने जगायला शिका. स्वर्गीय संकेत आहे पाहण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर बघूया, जो तुमच्या कुटुंबाचे नशीब कायमचे बदललेले. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या नवऱ्याला आनंदी कसे ठेवायचे? नवरा बायकोमधले प्रेम कसे असायला हवे? भांडण असायला हवे की जीवापाड प्रेम असायला हवे? तर जाणून घेऊया या गोष्टी. नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं, कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो. त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात आणि असल्या तरी बायकोने ह्या पुऱ्या केल्याच पाहिजे. थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात तरी नवरा आनंदी राहील. मग कोणत्या गोष्टी कराव्यात? तर चला मोठ्या बातमीत आणि मोठ्या चमत्कारात बघूया. नवऱ्याच्या नात्यातील जवळीक मंडळी, सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमाने वागा. त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढवू नका. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आवडली असेल आणि आवडणार असेल तर शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा. तुम्हाला नवरा कामात नक्कीच मदत करेल आणि आशेने तुम्हाला यश देखील येईल. घरातल्या परिस्थितीत रडगाणं त्याच्यासमोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये. हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही. दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल, अशा वेळी तुम्ही माघार घ्या. चढाओढ अजिबात बोलू नका, करू नका. त्याचा राग निघून जाऊ द्या. मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा. बघा, तो नक्की समजून घेईल तुम्हाला सर्वांना. तो कुठे जात आहे, काय करत आहे, कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत बसू नका. सतत फोन करून त्याला त्रास देत नाहीच. तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असेल, त्याला वाटेल तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईन. त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा. त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या. अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला. जमत नसेल तर शिकून घ्या. माझ्या नवऱ्याला तर चविष्ट जेवण खाद्यपदार्थ खाण्याची खूप आवड आहे. मी त्याला आवडते तसं जेवण बनवायला शिकवून घेतले. सासूबाईकडून सांगा. आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका. 4 लोकांत त्याचा अपमान होईल असे तर अजिबात वागू नका. वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका. त्याला कमी लेखू देखील नका, कारण तो तुमचा नवरा आहे. प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा. त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या. थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा, कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच. जय जय स्वामी समर्थ. कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केलेली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी. एकदा जरूर करून बघा हे उपाय. तुमचा नवरा
नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट तयार होईल. धन्यवाद. सर्वांनी शेवटपर्यंत ऐकलं असेल तर जय जय स्वामी समर्थ लाईक करून कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाच्या कथा, गोष्टी, आनंददायक, प्रेरणादायक सांगण्यात येणार आहे. तर चला बोलूया सर्व मिळून. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरा बायकोचं प्रेम आयुष्यभर असंच घट्ट आणि आनंदाने प्रेमात असू दे. कधीही कोणाच्याही नवरा बायकोच्या प्रेमात भांडण होऊ नको देऊ. स्वामी समर्थ तुमचा कायम आशीर्वाद आमच्या लोकांवर असू द्या. जय जय स्वामी समर्थ.